आरटी 2026-27 मध्ये पहिला टप्पा सुरुवात झालेली. ज्या पहिल्या टप्प्यामध्ये शाळांची नोंदणी करणं आणि पडताळणी करणं हे दोन मुख्यत्वे काम होते. सो आता प्रत्येक शाळेवर जबाबदारी होती, पण काही कारणास्तव काही शाळांची नोंदणी आणि पडताळणी राहून गेली आहे. सो यासाठी प्रथम टप्प्यामध्ये जी मुदत त्या शाळेला मिळाली होती ती मुदत होती तुम्हाला 9 जानेवारीपासून ते 19 जानेवारीपर्यंत होती. सो ही पहिली मुदत आहे. यामध्ये आता वाढ करण्यात आली. ती वाढ नेमकी किती करण्यात आलेली आहे, त्यानंतर आत्तापर्यंत या मुदतीमध्ये किती शाळांची नोंद झालेली आहे, त्या शाळा कोणकोणत्या आहे, तुमच्या जिल्ह्यातल्या, तहसीलमधल्या, तालुक्यातल्या, तुमच्या जवळपासच्या कोणकोणत्या आहे आणि किती आहेत, आणि आत्तापर्यंत या आर टी प्रवेशासाठी एकूण किती जागांची नोंद झालेली आहे. सो याबद्दल डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक तर करा, पण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. तुम्हाला आम्ही मेसेज पण पाठवत असतो, तो व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत, तुमच्या ग्रुपपर्यंत पोहोचत राहतील. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी इग्नाईट पाठशाळावरती शालेय लेव्हलच्या सगळ्या ज्या परीक्षा असतात त्यांची मार्गदर्शन किंवा बॅचेस आम्ही चालू केलेले आहेत फार कमी फीमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल, NTS, MTS किंवा सैनिकी स्कूल, होमी बाबा असेल, मंथन असेल किंवा NMMS असेल, या सगळ्या कोर्सेसची तुम्हाला इथे बॅचेस अवेलेबल आहे. सो यासाठी इग्नाईट पाठशाला ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता किंवा खालील नंबरवरती कॉल करून माहिती पण घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे आज संध्याकाळी 5:30 वाजता बॅचमध्ये, कोणती बॅच तर ही बॅच बघा, ज्या पालकांनी अजूनपर्यंत ही बॅच घेतली नसेल ही बॅच घेऊन टाका. फक्त 49 रुपयाची बॅच आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला आर टीबद्दल पूर्ण गायडन्स मी तुम्हाला करत असतो. सो आज सेशन असणार संध्याकाळी 5:30 वाजता, ते पण मिस करू नका. मिस जर झालं तर रेकॉर्ड होऊन जातं, तुम्हाला ॲपमध्येच बघायला मिळेल, यूट्यूबवरती मात्र नसणार आहे. आता पुढचा मुद्दा बघा. आता ही जी मुदत ही वाढवण्यात आली, लोकमत न्यूजपेपरने बातमी दिली बघा, 20 जानेवारी 2026ची आर टी अंतर्गत शाळा नोंदणीला आता 27 जानेवारीपर्यंत मुदत वाढ, म्हणजे 19 होती ती आता वाढून जवळपास 8 दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिकचे आहेत त्यांनी पण माहिती दिलेली आहे की आर टी 25% प्रवेशासाठी शाळा नोंदणी आणि पडताळणीचे काम प्रक्रिया दिलेल्या मुदतीत 100% पूर्ण झाले नाही, ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. शाळा नोंदणी आणि पडताळणीसाठी 20 ते 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत अखत्यारीतील शाळांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे आता नोंद करायला म्हणजे पालकांची आता काही जबाबदारी आहे की अजून नाही, तर शाळेलाच त्यांनी दिली जबाबदारी 27 जानेवारीपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला काही करता येणार आहे का? नाही, तुम्हाला नोंदणी करता येणार नाही. मात्र तुम्हाला ह्या नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी जमा करून ठेवायच्या, ही जबाबदारी तुमची आहे. पण अजून इथे नोंदणीसाठी वेबसाईट ओपन झालेली नाही. 27 पर्यंत यांचं चालणार आहे. 27 नंतर ते नोटीस देऊन तुम्हाला सांगतील की कशी कुठे नोंदणी करायची. आता पुढचा मुद्दा मग आहे की आतापर्यंत किती शाळांची नोंदणी झाली आहे. आता हा मुद्दा. आणि दुसरा, आर टी प्रवेशासाठी किती जागा उपलब्ध झाल्यात. आता तुम्हाला मी डायरेक्टली विथ प्रूफ दाखवतो, वेबसाईटला घेऊन जातो. ही तुमची वेबसाईट आहे, त्यावरती नंतर तुम्हाला हा बघा, हा ऑप्शन दिसतो, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला शाळा दिसतं बघा. अहिल्यानगर आहे फॉर एक्झाम्पल, अहिल्यानगरच्या शाळा 327 आत्तापर्यंत रजिस्टर झालेल्या आहे आणि अहिल्यानगरमध्ये 3,589 जागा या आर टीच्या अंतर्गत आलेल्या आहे. असं तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं बघू शकता. फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज असं करून पण तुम्ही इथे जाऊ शकता. सेकंड पेज, थर्ड पेज आणि फोर्थ पेज असे 36 जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 5,503, किती म्हटलं तुम्हाला, 5,503 शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 74,793 जागा ह्या आर टीच्या अंतर्गत आलेल्या आहेत. ओके, आता ह्या अपडेट होत राहतील कधीपर्यंत? 27 जानेवारीपर्यंत. शाळेची संख्या पण वाढेल आणि व्हॅकन्सी पण वाढत राहील. ओके, हा झाला पहिला मुद्दा की एकूण जागा तुम्ही शोधल्या. तुमचा प्रश्न असेल सर हे ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्र राज्याचं आहे, मला माझ्या जिल्ह्यातलं आणि माझ्या तहसीलमधलं माझ्या जवळच्या शाळेची माहिती मला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. इथे दिले बघा वेटिंग लिस्ट, लिस्ट ऑफ स्कूल, यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे. उदाहरणार्थ मी घेतलं डिस्ट्रिक्ट घेतला आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये ब्लॉकनुसार जायचं आहे मला. भंडाऱ्यामधले तहसील तुम्हाला दिसतात. फॉर एक्झाम्पल मला लाखंदूर बघायचं आहे, त्यामध्ये आर टीचं ॲडमिशन स्कूल बघायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे सगळ्या स्कूल दिसतात बघा भंडारा लाखणीमध्ये.
लाखंदूरमध्ये किती स्कूल आहे, आयुष इंग्लिश स्कूल आहे, याच्यावरती क्लिक केलं की मला त्या स्कूलचं पण डिटेल दिसतं. त्या स्कूलमध्ये किती सीट रिझर्व आहे बघा. इथे आर टीमध्ये किती सीट रिझर्व केल्या त्यांनी, 9 जागा असणार या स्कूलसाठी. असं प्रत्येक स्कूलचे तुम्हाला डिटेल भेटेल. प्रत्येक स्कूलच्या कोणत्या स्टँडर्डसाठी तुम्हाला इथे आर टी मार्फत ॲडमिशन घेता येणार आहे, त्याचं मिनिमम एज किती असावं, मॅक्सिमम किती असावा, टोटल जागा किती आणि आर टीच्या जागा किती हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. असं प्रत्येक शाळेचं तुम्ही इथे चेक करू शकता. सो तुम्हाला मी जो व्हिडिओ आत्ता घेतला आहे त्यामध्ये किती शाळांची नोंदणी झाली आहे तर आत्तापर्यंत बघितलं तर तुम्ही जिल्ह्यानुसार तुम्ही वेगळी काढू शकता, तहसीलनुसार वेगळी काढू शकता. तुम्हाला काढावी लागणार आहे ती त्यांनी दिलेली नाही, पण मात्र पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत किती शाळांची नोंदणी झाली ते दिलं आहे आणि किती जागांची नोंदणी झाली ते मात्र त्यांनी दिलेलं आहे. सो हे तुम्ही पर्सनली तुमच्या जवळच्या शाळांची पण नोटीस तिथे जाऊन बघू शकता. तुम्ही ज्या तालुक्यातनं बिलॉंग करतात तालुक्याचं नाव टाकायचं, सर्च करायचं, मग तालुक्यातल्या सगळ्या स्कूल दिसतील. मग तुम्हाला चेक करायचं तुमच्या जवळच्या स्कूल कोणत्या आहे आणि त्या स्कूलची रिक्वायरमेंटनुसार व्हॅकन्सी किती आहे तुम्ही चेक करू शकता. सो ही अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. याबद्दल अजून तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कळवा आणि मी तुम्हाला सजेशन देईल की ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं मार्गदर्शन मी करत आहे आर टीचं. महाराष्ट्रातला प्रत्येक पालक ह्या बॅचला येऊ शकतो. 49 रुपये फी फक्त आहे. या फीमध्ये जर आर टीमध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागला, जवळपास 1.25 लाख जागा आहे महाराष्ट्रामध्ये. सो 1.25 लाख विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्यायला पाहिजे मला असं वाटतंय, कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मी सांगतोय. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. जर सिलेक्शन झालं तर तुमच्या 8वीपर्यंतचं शिक्षण मोफत आहे. विचार करा, 8-10 लाख रुपये तुमचे वाचणार आहे. त्यासाठी मला वाटतं सगळ्या पालकांनी जॉईन करावी. तुम्हाला जर लाईव्ह बॅच लेक्चर बघायला नाही मिळणार, रेकॉर्ड होऊन जाते, तुम्ही त्या फ्लोनी पाहू शकता. आता यूट्यूबवरती फ्लो नसतो, कधी कोणता व्हिडिओ येऊ शकतो, इथे फ्लोनी लेक्चर असतात. सो याचा फायदा नक्की होईल. काही शंका असेल तुम्ही आमच्या टीमशी कॉल करू शकता किंवा इग्नाईट पाठशाला डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. ही बॅच घेण्यासाठी पण तुम्हाला इग्नाईट पाठशाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बॅच परचेस करायची बाय नाव करून. अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता. ओके, सो हीच अपडेट तुमच्यासाठी मी आता घेऊन आलो होतो की मुदत वाढ झाली आहे शाळेची आणि जागेची नोंदणी अजून चालू आहे आणि जागा वाढणार, 1 लाख प्लस जागा जाणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.